अतिशय हेल्दी आणि इन्स्टंट एनर्जी देणारा तो म्हणजे मका. तर आज आपण इथे मका आणि ज्वारीचं पीठ याचा पोट भरेल असा चविष्ट नाश्ता बनवणार आहोत. फक्त 10 मिनिटांमध्ये हा नाश्ता बनवून तयार होणार आहे. आणि कुठेही दही, सोडा, इनो, रवा याचा आपण वापर करणार नाही. तरीसुद्धा अतिशय मऊ लुसलुशीत जाळीदार अशी आपली इथे मक्याची आंबोळी तयार झालेली आहे. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. त्याच्यासाठी जो मका आहे तो क्लीन करून घ्यायचा आणि मक्याला जे दोरे असतात ते काढून घ्यायचे आहेत. बराच वेळेस मक्याचे हे दोरे तसेच राहतात आणि मग ते खाताना तोंडामध्ये येतात. आता इथे मका क्लीन करून झालेला आहे. तर मी इथे मक्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत. तर मका आपल्याला मिक्सरमध्ये सुद्धा दळण्याची गरज नाही. या पद्धतीने किसणीने मका किसून घ्यायचा आहे आणि मक्याचा फक्त वरचा गोड पार्ट आपण काढून घेणार आहोत. 1 मिनिटामध्ये आरामात 2 मके सुद्धा किसून होतात. बऱ्याच वेळेस आपण मक्याचे दाणे काढतो आणि नंतर ते दाणे मिक्सरमध्ये दळत असतो. मात्र हाताने मक्याचे दाणे काढताना बराच वेळेस मक्याचा कडक भाग सुद्धा त्या दाण्यांमध्ये येत असतो. त्याच्यामुळे या पद्धतीने किसणीने मका किसून घ्यायचा अतिशय सोपी पद्धत आहे आणि झटपट हा मका किसून सुद्धा होतो. तर मी इथे 1.5 मका किसून घेतलेला आहे. तर बघत असाल अर्धा कप मक्याची पेस्ट आपल्याला मिळालेली आहे आणि कुठेही अखंड मक्याचा दाणा शिल्लक नाही. आता इथे 1 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. इथे तुम्ही गहूचं पीठसुद्धा घेऊ शकता. पाव कप बेसन पीठ घेतलेलं आहे. ज्वारीच्या पिठाला बाइंडिंग देण्यासाठी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा तांदूळचं पीठ आहे. तुम्ही 1 चमचा बारीक रवासुद्धा घेऊ शकता. रवा तांदूळच्या पिठामुळे आंबोळीला थोडासा क्रिस्पीपणा येईल आणि आंबोळी तेलकटसुद्धा होणार नाही. 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर धुवून बारीक कापून घेतलेली आहे. तर इथे पोहे खाण्याच्या चमच्याने अर्धा चमचा जिरे आहेत, अर्धा चमचा धना पावडर आहे, पाव चमचा लाल तिखट किंवा लाल मिरची, पाव चमचा हळद आणि छोटा पाव चमचा हिंग घेतलेला आहे. हे सर्व मसाले आता आपल्याला या पिठामध्ये घालायचे आहेत. इथे लाल मिरची पावडर स्किप केली तरी चालेल. 3 हिरव्या मिरच्या आणि 3 लसूणच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये कुटून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आपण इथे दही घालत नाही म्हणून थोडंसं आंबटपणा देण्यासाठी अर्धा चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता हे सर्व फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा आपण इथे कुठेही रवा, दही, सोडा घालणार नाही. त्याच्यामुळे अतिशय पौष्टिक अशी आंबोळी होणार आहे. तर इथे 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही या पिठाचे कटलेट करू शकता, थालीपीठ करू शकता. मात्र बऱ्याच जणांना हात भरवायचा कंटाळा येतो म्हणून इथे आज आपण आंबोळी बनवणार आहोत. तर इथे थोडं पाणी टाकत या पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे. तर थालीपीठ करायचं असेल तर इतपत कडक पीठ मळून घ्यायचं आहे. आता आंबोळी करायचं आहे म्हणून मी आणखीन थोडंसं पाणी टाकलं आणि बघा जसं आपण भजींना पीठ लावतो त्या पद्धतीने पीठ लावून घेतलेलं आहे. तर टोटल 1 कप पाणी मला इथे लागलेलं आहे आणि या पद्धतीचं टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला पीठ पातळ करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये 2 चमचे तीळ घातलेले आहेत म्हणजे अतिशय खमंग अशी आपली आंबोळी लागणार आहे. इतपत पातळ बॅटर बनवायचं आहे. याच्यापेक्षा जास्त पातळ बनवायचं नाही, नाहीतर आंबोळ्या खूप अशा तेलकट होतील. खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही असं आपण इथे पीठ लावून घेतलेलं आहे आणि बेसनच्या पिठामुळे अतिशय खमंग अशी ही आंबोळी लागणार आहे. तर इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तवा खूप सुद्धा गरम करायचा नाही. तर आता इथे तव्यावरती 1 चमचाभर पीठ टाकलं आणि थोडीशी पातळ अशी आपल्याला आंबोळी बनवून घ्यायची आहे किंवा पसरवून घ्यायची आहे. थोडीशी पातळच बनवायची कारण की बेसन पीठ शिजल्यानंतर थोडंसं हे पीठ फुलत असतं. तर बघा आंबोळी स्प्रेड करताना इथे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे म्हणजे आंबोळी पसरवताना पीठसुद्धा सुकणार नाही आणि जो आपण याच्यामध्ये मका वापरलेला आहे तो सुद्धा चांगला शिजून मऊसूत असा होणार आहे. तर इथे आंबोळी पसरवल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि मिनिटभर या आंबोळीवरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपलं सर्व पीठ इथे चांगलं शिजणार आहे. कुठेही जास्त तेल लावण्याची गरज नाही. पीठ थोडंसं शिजलं की लगेच हे पीठ पॅनला किंवा तव्याला सोडतं आणि नंतर या आंबोळीला पलटी करून घ्यायचं. पुन्हा दुसरी साईड झाकण ठेवून लो फ्लेमवरती मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे. दोन्ही साईड 1-1 मिनिटं झाकण ठेवून शिजल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करून खरपूस अशी ही आंबोळी भाजून घ्यायची आहे. आपण याच्यामध्ये दही, सोडा याचा वापर केला नाही तरीसुद्धा या आंबोळीला बारीक अशी जाळी पडलेली आहे. मका आणि ज्वारीच्या पिठामुळे हेल्दी तर ही आंबोळी झालेलीच आहे. त्याच्याबरोबर बेसन पीठ, तीळ याच्यामुळे ही आंबोळी अतिशय खमंग अशी झालेली आहे.
आता गॅसची फ्लेम मीडियम केली आणि आंबोळीला थोडंसं तेल लावून घेतलं आणि दाबत दाबत दोन्ही साईडला ही आंबोळी चांगली भाजून घ्यायची आहे. थालीपीठाप्रमाणेच या आंबोळीला सुद्धा भाजून घ्यायचं आहे. आता या पद्धतीने ही आंबोळी भाजून घेतलेली आहे आणि बघा अतिशय सुंदर टेक्स्चर या आंबोळीला आलेलं आहे. आता तव्याला तेल न लावताच दुसरी आंबोळी टाकून घेतलेली आहे, कारण तवा थोडासा तेलकट झालेला आहे. आता इथे या पद्धतीने ही आंबोळीसुद्धा स्प्रेड केली आणि दोन्ही साईड 1-1 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेतली आणि बघा दुसरी आंबोळीसुद्धा तयार झालेली आहे. बारीक अशी जाळी सगळीकडे आंबोळीला पडलेली आहे. बेसन पीठ, ज्वारीचं पीठ, मका याच्यामुळे अतिशय हेल्दी अशी ही आंबोळी तयार झालेली आहे आणि बघा आंबोळी कुठेही तव्याला चिटकलेली नाही. आपण हाताने सुद्धा आरामात या आंबोळीला पलटी करू शकतो. तरी ते ज्यांना हाताने जमत नसेल त्यांनी या पद्धतीने चमच्याने पलटी करून घ्यायचं. आता दुसरी आंबोळीसुद्धा थोडीशी तेल लावून भाजून घेतलेली आहे. तर बघा अतिशय सुंदर अशी दुसरीसुद्धा आंबोळी तयार झालेली आहे. याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा आंबोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. आपण बनवलेल्या पिठापासून टोटल 5 आंबोळ्या तयार झालेल्या आहेत आणि फक्त 10 मिनिटांमध्ये या सर्व आंबोळ्या बनवून रेडी झालेल्या आहेत. तर बघा अतिशय सुंदर अशी जाळी या आंबोळ्यांना आलेली आहे आणि कुठेही आंबोळी खूप अशी नरम झालेली नाही, तेलकट झालेली नाही. सगळ्या आंबोळ्या आता इथे हातावरती घेऊन दाखवते. तर बघा कुठेही या आंबोळ्या तेलकटसुद्धा झालेल्या नाहीत. अतिशय कमी तेलामध्ये या आंबोळ्या आपण भाजून घेतलेल्या आहेत. पूर्ण 5 आंबोळ्या करण्यासाठी मला फक्त अर्धा चमचा तेल लागलेलं आहे. तर बघा या पद्धतीच्या मक्याच्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत. दही, टोमॅटो सॉस, हिरवी चटणी ज्याच्याबरोबर आवडत असतील त्याच्याबरोबर या आंबोळ्या खाऊ शकता. मात्र नुसतीसुद्धा ही आंबोळी खूप छान लागते, कारण त्याच्यामध्ये मक्याचे जे बारीक बारीक दाणे आहेत ते तोंडामध्ये गोड लागतात आणि त्याच्यामुळे ही आंबोळी खूप छान लागते. आंबट, तिखट, गोड या चवीची ही आंबोळी आपण बनवलेली आहे. हेल्दी आहे, ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.